नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ परभणीत प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न. परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा परभणी येथे पार पडली. ही सभा राहुल नगर सुभेदार रामजी आंबेडकर नगर सभागृह येथे झालेल्या या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी वंचितांच्या सर्व उमेदवारांना विजयी करून परभणी महानगरपालिकेची सत्ता वंचित बहुजन आघाडीच्या हाती देण्याचे आवाहन मतदारांना केले. वंचित बहुजन आघाडी परभणी महानगरपालिकेच्या एकूण 23 जागांवर निवडणूक लढवत असून या पार्श्वभूमीवर राहुल नगर येथे ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सध्याच्या सत्ताधाऱ्यावर टीका करत शहरांच्या विकासासाठी सक्षम आणि प्रामाणिक नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुद्दस्सीर असरार यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांना विजयी करून महापौर पद व महानगरपालिकेची सत्ता वंचितकडे द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराची असणारी ही पहिली सभा आहे. या परभणीतला एक इतिहास सूर्यवंशीच्या निमित्ताने घडेल असं मी त्या ठिकाणी मानतो. गेली 70 वर्ष पोलीस कस्टडीमध्ये गेल्या 70 वर्षामध्ये पोलीस कस्टडीमध्ये देशभरामध्ये 1.5 लाखाच्या वरती हत्या करण्यात आल्या. पण त्याच्यापैकी एकाही हत्येमध्ये पोलिसाला शिक्षा झाली आहे असं उदाहरण नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की कायद्यामध्ये एखाद्याची हत्या तर त्याचं पुढे काय करायचं याचा कायदा असतो. याचा कायदाच नव्हता आणि म्हणून सगळेच पोलीस बरी व्हायचे अशी असणारी परिस्थिती आहे. पण या निमित्ताने आपण असणारा हा जो कायद्यातला कमतरतेपणा आहे त्या कायद्यातल्या कमतरतेपणाला धरून कोर्टासमोर आपण आणलं आणि कोर्टाच्या आपण असणारा लक्षात दिलं की माणूस स्वतःहून पोलीस कस्टडीमध्ये जात नाही तर त्याला कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये देते आणि कोर्ट पोलिसाच्या कस्टडीमध्ये देत असल्यामुळे त्या माणसाची हिंदीमध्ये ज्याला आपण हिफाजत म्हणतो त्याची सुरक्षितता ही कोर्टावरची आहे. त्याची सुरक्षितता तो पोलीस कस्टडीमध्ये असताना, जेलमध्ये असताना त्याची जबाबदारी ही कोर्टाची आहे. कोर्टाने ही बाब मान्य केली आहे आणि आता कोर्टच सरकारच्या पाठीमागे लागलेला आहे की तुम्ही कायदा करता की नाही हे सांगा, नाही तर आम्ही तिथे कायदा करू अशी असणारी वेळ लागेल ह्याच्यात
दुमत नाही. पण हा ज्या दिवशी कायदा लागेल त्या दिवशी परभणी मधले काही पोलीस हे अटक झाल्याशिवाय राहणार नाहीत हे आपण असावं लागतं. अटक झाल्याशिवाय राहणार नाहीत हे आपण लक्षात. आणि म्हणून आपली असणारी एक मोठी जबाबदारी असं मी त्या ठिकाणी मानतो. काय जबाबदारी आहे की कायदे मंडळात आपण जोपर्यंत जात नाही, कायदे मंडळात जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण कायद्यांमधली दुरुस्ती करू शकत नाही. आणि म्हणून कायदे मंडळामध्ये जाणं हा महत्वाचा. एक उदाहरण म्हणून देतो. परभणी महानगरपालिकेचं बजेट किती कोटीचं आहे? अरे 15 कोटी तर ग्रामपंचायतीचं पण नसतं. धरून चालू आपण असताना 1500 कोटी. धरून चालू आपण असताना 1500 कोटी. या 1500 कोटीपैकी आदिवासी समाजावरती 5% हा खर्च केला. एससी वरती जे आहे ते 5% खर्च केला. तो केला जातोय का? तर नाही. समाज कल्याण खातं राज्याचं जे आहे त्यांचं जे बजेट मधनं येतं महानगरपालिकेला खर्च करण्यासाठी त्याच्यामधनच खर्च केला जातो. आता 1500 चे 5% किती झाले? कोणाचं गणित चांगलं आहे? सगळे मूर्ख कार्यकर्त्यांना मी सांगतो की तुम्ही 75 कोटीचे मालक आहात एवढं लक्षात. का ज्या कार्यकर्त्याला माहित नाही तो मूर्खच असतात. पंच्याहत्तर इथले 75 तिथले 150 कोटीचे तुम्ही खर्च करू शकता. कधी खर्च करू शकता की तिथे प्रतिनिधी गेला असेल तर नाही. तर मग तुमच्या नावाखाली दुसराच कोणतरी खात बसतो अशी असणारी परिस्थिती. मला आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की बाबासाहेबांनी इथल्या असणाऱ्या सर्व मागासवर्गीयांना लिहायला सांगितलं होतं. काय लिहायला सांगितलं होतं? की मी माझ्या मुलाला शिकवेल, शिकवेल. आणि दुसरं लिहायला सांगितलं होतं की मी सत्ताधारी आणि मी सत्ताधारी होईल. आता आपण काय म्हणतो? आता मुदत सर उभं राहिलेले शहराचे अध्यक्ष आहेत. आता ह्यांना उद्या महापौर करायचे असेल तर काय केलं पाहिजे मला सांग. आता नगरसेवक जास्ती निवडून यावे लागतील तर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे, मतदार आहे, त्याचं 100% मतदान झालं पाहिजे की नाही? नाही तर आपण काय म्हणतो, जाऊ दे काय होणार आहे.
माझं एकच मत आहे, 100% मतदान जर आपण केलं तर पॅनलच्या पॅनल जेवढून येतं अशी असणारी परिस्थिती. आता जिथे आपण धरून चालू की पॅनलला असणारे 500 मतं कमी आहे, ते 500 मतं मिळाली तर ते पॅनल निवडून येतं. आपण काय म्हणतो की उमेदवारांनी प्रयत्न केले पाहिजे, तर आपण काय म्हणतो बाबासाहेब काय म्हणाले होते की इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन हे लोकांचे इलेक्शन. आणि ज्या विचारांना तुम्ही मांडता, त्या विचारांची माणसं त्या सत्तेमध्ये गेली, तर सत्ता त्या विचाराप्रमाणे चालते. आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, RSS ची सत्ता आहे. त्यांनी 1950 साली सांगितलं की आमची त्या दिवशी सत्ता येईल त्या दिवशी आम्ही संविधान बदलू. आणि आज आपण बघत असाल करोड रुपये ते खर्च करतायत. करोडो रुपये ते खर्च करतायत. कशासाठी? तर स्वतःच्या विचाराची सत्ता आणण्यासाठी. आणि स्वतःच्या विचाराची सत्ता आणली तर मग आपल्याला असणारं या देशातलं संविधान बदलायचं. मी इथल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी विचाराचा जो माणूस आहे त्यांनी फार जबाबदारी घ्यायची नाही. त्यांनी एकच जबाबदारी घ्यायची आणि ती म्हणजे एक मत त्यांनी आजून जुळवायचं आणि ते जुळवलेलं मतदान पक्षाच्या उमेदवारांना मिळेल हे त्यांनी पाहिलं. समजा एका प्रभागामध्ये असताना 4-4.5 हजार असं धरून चालू की फुले शाहू आंबेडकरी मतदार आहे, त्यांनी एक अजून जमवला तर किती होतात? 3.5-4.5. तुम्ही उमेदवार जिंकून आणला जिंकून की मुदस्सर झाले महापौर. आता तो एक कसा आणायचा हे मी तुम्हाला सांगत नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी तुम्ही घेतली का एक मत पक्षाला तुम्ही अधिक मिळवून, तुमच्यापेक्षा एक मत अधिक तुम्ही मिळवून दिलं असं मी गृहीत धरू का? महिलांनी महिलांचं मतदान बघा, पुरुषांनी पुरुषाचं मतदान बघा. करोडो रुपये खर्च करू द्या तुम्ही, असणारा त्या करोडो रुपयावरती पाणी सोडून इथला असणारा एक नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो. एक नवा इतिहास घडू शकतो. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या की आपण खुणगाठ बांधली पाहिजे. काय खुणगाठ बांधली पाहिजे की मी जिंकणार. माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इथे असणारा सर्व राजकीय पक्ष
कदाचित एकत्र येण्याची शक्यता आहे. शक्यता होऊ शकते, मी नाही म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाला असणारे ती कला फार चांगलं आहे. नोटीस काढा, पोलीस स्टेशन मध्ये बोलवा की तो आपला नांगी टाकून मोकळा होऊन जातो. त्याच्या मनात असेल नसेल पण तो नांगी टाकून त्या ठिकाणी मोकळा होतो, अशी परिस्थिती आहे. आपणच असे आहोत. फुलेशाह आंबेडकरी विचार आले की तुला अंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही आपली भाषा. आणि म्हणून एकंदरीत ह्या कालावधीमध्ये तुमच्या लक्षात आलंय का की तुमच्याकडे काय आलंय म्हणून? काळाच्या ओघामध्ये काय आलंय हे लक्षात आलं का? काय आलं हे आपल्या लक्षात आलंय का? एकाने तरी सांगा की तुमच्या काळाच्या ओघामध्ये काय आलंय, हातामध्ये काय आलंय? मोबाईल आले, मतदान आलंय, अजून काय आलंय? संधी आले, अजून काय आले? फुले शाहू आंबेडकरी मतदाराच्या हातामध्ये, समूहाच्या हातामध्ये मानवतेची नुसती पताका नाही तर त्याचं नेतृत्व आलंय हे असताना लक्षात घ्या. आपण पूर्वी काय होतो मला सांगा? जोर माय बाप, ते आजही काही तर करत. आता बदल झाला आणि हा बदल आपल्या मधला दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे. मी आता मागणारा नाही, मी देणारा तर आहे, पण त्याचं नेतृत्वही करणार आहे. हा बदल आलेला आहे हे लक्षात. हा बदल आहे. मी देणारा झालोय ही परिस्थिती आहे. आणि त्याच्याच बरोबर इथे मी नेतृत्व सुद्धा करायला आलोय अशी असणारी परिस्थिती. आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे. आज मुस्लिम समूह काय म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे. संविधान नसतं तर त्याला माहिती आहे की अखलाक सगळीकडे झाला. संविधानामुळे असताना सगळीकडे अखलाक झाला नाही हे तिचे जाणीव. आपण नेतृत्व दाखवलं आणि आम्ही कायद्याचं नेतृत्व, कायद्याची व्यवस्था इथे आणली. आज इथला असताना मुस्लिम समूह असेल किंवा धर्माच्या नावाने राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष, इथे जागा किती आहे? कॉर्पोरेशनच्या जागा किती आहे? 65. हा जो आलुतेदार आहे, बलुतेदार आहे, पांचाळ समाज आहे, लहान ओबीसी आहे, किती जागा दिल्या? किती उमेदवारी दिली आहे? अजिबात दिलेली नाही. काँग्रेसची तर इथली अवस्था फारच दयनीय आहे. 28 उमेदवार आहे मला सांगण्यात आलं. 28 पैकी 18 उमेदवार मुसलमान आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. आणि उरलेले 10 जे आहेत ते एकमेकांचे नातेवाईक आहेत अशी असणारी परिस्थिती.
नॉन मुस्लिम समाजातले उमेदवार आहेत, गैर मुस्लिम उमेदवार आहेत, पण ते नात्यातले आहेत. मी काँग्रेसवाल्यांना तेच म्हणत होतो की तुमच्याकडे आता राहिलेला मतदार एकच राहिला, तो मुसलमान. तुम्ही आतापर्यंत शरद पवारांच्या नादी लागला होता, म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नादी लागला होता, आणि म्हणून तुमची ही हालत झाली. काही ठिकाणी शानपणा आला, काही ठिकाणी शानपणा आलाच नाही. मी इथला बाबा दुरान, आमचे बाळापूरचे असणारे उमेदवार खतीफ, ते म्हटले बाबा दुरानी आपल्याशी बोलायला. मग मी त्याला म्हटलं बाबा दुरानीचं राजकारण आम्ही आणि मकराम पवार यांनी म्हटलं सुरुवात केलं, त्याला विचार. ते काय प्राणी आहे आम्हाला माहिती आहे. आमचा हा खतीब साहेब जे आहे ते सरळ सरळ चालणार आहेत. नाही, बहुत अच्छा मुसलमान. म्हटलं ठीक आहे. त्यांनी त्या खतीफांचा उपयोग करून घेतला, एका पक्षातून घेतले, काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष घेतलं आणि काँग्रेसलाच वाट लावायला निघाले ताकीवर. त्याच्यामुळे इथला असताना मुसलमानांना माझं आव्हान आहे, इथल्या मुसलमानांना माझं आव्हान आहे की काँग्रेसकडे आता काही राहिलेलं नाही. काँग्रेसकडे एका काळी मतदार होता, तो आता राहिलेला नाही. तेव्हा उद्याच्या असणाऱ्या ह्या व्यवस्थेमध्ये सेक्युलर विचाराची जपवणूक झाली पाहिजे. संविधान हे टिकलं पाहिजे असं जर इथल्या मुसलमानांचं मत असेल तर त्यांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान दिलं पाहिजे. इथले जे उलेमा उकरामा आहेत त्या सगळ्यांना माझी असणारी विनंती आहे की मुस्लिम समाजामध्ये असणारं राजकीय नेतृत्व नाही आहे, काही ठिकाणी उभरते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुस्लिम मतदार जो आहे तो उलेमांकडे त्या ठिकाणी बघतो की आपण काय केलं पाहिजे, काही न केलं पाहिजे. मी त्या सगळ्या मौलवींना असणारं आवाहन करणार आहे. वरती कोण आहे तर मोदी आहे, खाली कोण आहे तर देवेंद्र आहे. वरती मोदी आहे, खाली देवेंद्र आहे. तुम्हाला आता नवीन सुरुवात करण्याची संधी आली. नगरपालिकेच्या झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या. नगरपालिकेमध्ये मुस्लिम समुदायाने यावेळेस मतदान करत असताना सेक्युलर पक्ष कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून त्यांनी असताना त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून नगराध्यक्षांचा निकाल वेगळा आला, तो भाजपच्या बाजूने आला. पण नगरसेवकांचा निकाल जो आहे हा नगरसेवकांचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लागला, हे आपण लक्षात घ्या. विरोधात लागला नाही. महापौराची सरळ निवडणूक लोकांमधली नाहीये तर नगरसेवकांमधून आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या मुस्लिम समुदायाला माझं असणारं आव्हान आहे की उद्याचा असणारा महापौर
मुदस्सर यांना असताना आपल्याला बघायचं असेल तर वंचितचे सर्वच उमेदवार यांना आपण मतदान द्याल, त्यांना जिंकवाल अशी असणारी अपेक्षा. शेवटी उमेदवाराचं चिन्ह काय? उमेदवारांचं चिन्ह काय? जय भीम, जय भारत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.